एका डोंगराकडे अमित, अबुकाचा अमित असा एक व्यक्ती राहत होता आणि अंत होणार आहे आणि चांदणी रात्रीतलं शरद त्याला बांधून ठेवत होता सूरज जाधव. तर त्या शरदला ऍक्च्युली डोंगराकडे जाण्याची ओढ होती, पण सूरज त्याला अडवत असे की तिथे जाऊ नको. अमित अबुका थांबलेला आहे, पण अमित अबुका घाट टाकून बसला होता की कधी शरद येतं. आणि एका काळात शरद तिकडे पोहोचला, उडी मारून आपली रस्सी काढून निघून गेला व शरदनी पाहिले, एकटा घावला. मग अबुकाच्या अमितने त्याला उचलून घेऊन गेले, एकदम चांदीची तेल लावून पॅन्ट काढून त्याचा खूप 3 दिवस झुंजल दिली, अत्याचार केला. पण शरद रडत होता, बोंबलत होता, पण सूरज शोधत होता. सूरज बघतोय 10 कॉन्डोमची पाकिट पडली, 11वे कॉन्डोम उघडले. पहिला मला शरद आणि सूरज पुढे गेलो, फाटकी चड्डी दिसली, मग नंतर हे पिवळं जॅकेट दिसलं, मग नंतर पुढे गेल्यानंतर आवाज येऊ लागला. आवाज हा शांत आणि वेगवेगळाच होता. झटाझटा पटापटा काठ आल्यावर आवाज आला. मला शरदचा थोडा आवाज आला, दादा दादा. नाही रडत आहे शरद, त्याच्यामुळे त्याला आपण कॅमेराची ऑफ केलेला आहे. त्याला तो खूप दुःखद परिस्थितीत आहे. ऍक्च्युली त्याने ते रक्तबंबाळ बघितले, डोंगराला 4 भोकं झाली होती. पूर्णपणे बरोबर आहे, पण त्या स्टोरीचा मी मालक नाही, ह्यो मालक आहे. 4 भोकं झाल्यामुळं 4 भोकं बघून सूरज घाबरून पळून आला. या तऱ्हेचे